आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज। नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस सिलेंडर रिफिलिंग व साठवणूक करून बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इस्माईल इस्मा याला पोलिसांनी रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये आरोपी इस्माईल इस्मा हा घरगुती सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरून विक्री करत असल्याचे आढळून आले। या कारवाईत पोलिसांनी 58 गॅस सिलेंडर, 3 रिफिलिंग मशीन, 2 मोटरसायकली असा मिळून अंदाजे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी इस्माईल इस्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे। पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक धनराज भामरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप भांड, पोलीस उपनिरीक्षक राजेश भामरे, गजानन भुजबळ, मल्लिकार्जुन हिरे, शेखर गजबिये आदींचा समावेश होता। बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज, दिशा परिवर्तनाची। वैभव मुंदे।